भेड़िया आणि परी की कहानी। एका घनदाट जंगलात एक भेड़िया राहत होता। तो खूप रागीट आणि स्वार्थी होता। जंगलातील प्राणी त्याला घाबरून दूरच राहायचे। एके दिवशी त्या जंगलात एक गोड आणि दयाळू परी आली। तिच्याकडे जादूची शक्ती होती आणि ती नेहमी चांगली कामे करायची। जंगलातील झाडे, प्राणी आणि फुलांना आनंदी ठेवणे हेच तिचे काम होते। भेड़ियाने परीकडे पाहिले आणि विचार केला, ही परी मला काही जादू देईल का? मग मी जंगलाचा राजा बने। तो परीकडे गेला आणि खोट्या गोड शब्दांत म्हणाला, परी राणी, मला मदत करा, मला शक्ती हवी आहे। परीने भेड़ियाच्या डोळ्यांत पाहिले आणि त्याच्या मनातील वाईट विचार ओळखले। ती शांतपणे म्हणाली, खरी शक्ती जादूमध्ये नसते, ती चांगल्या मनात असते। हे ऐकून भेड़ियाला राग आला। पण परीने तिची जादू वापरली आणि भेड़ियाला जंगलातील प्राण्याचे दुःख दाखवले। सगळे प्राणी त्याच्यामुळे किती त्रासले होते हे पाहून भेड़ियाचे मन बदलले। त्याने परीकडे मान खाली घालून माफी मागितली, माझी चूक झाली, मी आता सगळ्यांशी चांगले वागेन। परी हसली आणि म्हणाली, जो स्वतःला बदलतो तोच खरा शक्तिशाली असतो। त्या दिवसापासून भेड़िया सगळ्याचा मित्र बनला। जंगल आनंदी झाले आणि परी पुन्हा आकाशात निघून गेली। बोध